सर्व सद्गुरूंच्या चरणी माझं सादर नमस्कार. मी डॉक्टर वृषाली जोशी, सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र, आपल्यासमोर श्रीमंत राजयोगी महिपतीनाथ महाराजांचे पदाचे निरूपण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आज देवशयनी आषाढी एकादशी आहे. पंढरपुरात उत्सव आहे. पंढरपुराची वारी आजपासून प्रारंभ होत आहे. मागच्या भागात मी आपल्याला सांगितले होते की सद्गुरू कसा करावा. सद्गुरू योग्य मिळाला तर आपल्याला तो भावसागर पार करवतो. आषाढी एकादशीला भक्तांचा उत्सव असतो. जय हरी विठ्ठल. आज मी ज्या पदाचं निरूपण करणार आहे ते पण विठोबाशीच निगडीत आहे. भक्तिमार्गाचे पद आहे आणि महिपतीनाथ महाराजांनी वारीला जायच्या तयारीचे वर्णन केले आहे. पदाचं ध्रुवपद आहे, सोड मनाची अढी, विठोबा नेईल पैलथडी रे. पाऊले चालती पंढरीची वाट. पुंडलिकाला भेटण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण पंढरपूरला आले. तेव्हा आई वडिलांची सेवा करतोय, बाहेरच थांब असं पुंडलिकाने साक्षात श्रीहरी यांना सांगितले आणि बाजूला असलेली वीट घराबाहेर फेकली. त्या विटेवर श्रीकृष्ण उभे राहत त्यांनी पांडुरंग विठ्ठलाचे रूप घेतले. ज्या ठिकाणी विठ्ठल विटेवरी उभे राहिले तिथे विठ्ठल रखुमाईचे मंदिर तयार करण्यात आले. आषाढी वारी म्हणजे पंढरपूर म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात. वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो. त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य, टाळ, मृदंगनाद व जयघोष करीत जातात. वारीचा भरपूर आनंद घेतला जातो. वारी, पालखी, दिंडीतून श्री विठ्ठलाचं विश्वरूप दर्शन होतं. विठ्ठल सकळ जनांचा आधार आहे, सकळ जनांचं आराध्य दैवत आहे. विठ्ठल लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आषाढी वारीत वैष्णवांचा मेळावा तेथे जमतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कण्यातीचे तुका म्हणे. भेटी लागी जीवा लागलीचे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तुका म्हणे मज लागलीचे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. जय हरी विठ्ठल. तुकाराम महाराज आपल्या या शब्दांमध्ये आपली भावना व्यक्त करतात आहे की भेटी लागी जीवा लागलीचे आस, माझ्या जीवाला आशा लागली आहे, मी तुझी रात्रंदिवस वाट पाहतो आहे. धावूनी श्रीमुख दावी देवा, तू स्वतः येऊन मला आपलं श्रीमुख दाखव. जय हरी विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीही पंढरीची वारी होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीचे वारकरी होते. ते ज्ञानदेवांना व इतर मुलांना पंढरीच्या वारीला घेऊन गेले. संत ज्ञानेश्वर म्हणतात, भेटी लागे जीवा माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी जय हरी विठ्ठल. म्हणजे मलाही भेटीची आवड आहे. मला आज केव्हा तू भेटतोय असं झालं आहे आणि मी पंढरपूरला येईन आणि तिथे पताका लावेन. जय हरी विठ्ठल. विठ्ठल भक्तांची नावे महाराष्ट्रात अनेक विठ्ठल भक्त होऊन गेले आहे. त्यात सावतामाळी, गोरा कुंभार, पुंडलिक, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम इत्यादी आहेत. आता आपण पदाकडे वळूया. नाथमहाराजांचं पद असं आहे, सोडा मनाची अढी, विठोबा नेईल पैलथडी रे. अरे तुम्ही आपल्या मनातली अढी काढून टाका. एक दुसऱ्याविषयी दुस्वासा, दुजाभाव काही
खराब भावना असतील त्या काढून टाका आणि मन स्वच्छ करून सगळे मिळून पंढरीला जा. विठोबा तुम्हाला या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर नेईल, पैलथडीला नेईल, म्हणजे भवसागर पार करवेल. तलागडेनो तयार व्हा रे, जाऊ पंढरपुरास. आपण सगळे मिळून पंढरपूरला जाऊ. तुम्ही तयार व्हा ना. तुम्ही आपल्या मनातली अढी सोडा. करा मनावर जीन पताका धारण हाती धरा. मनावरती आपल्या नियंत्रण करा आणि पताका घेऊन घ्या हातामध्ये. तिला घेऊन आपण पंढरपुराला जाऊ. अनुहाताचा डंका ठोका धवसा द्या रे बरा. अनुहत नादाचा म्हणजे हृदयातनं तुमचा विठ्ठल विठ्ठल हा नाद आला पाहिजे असा तुम्ही ठोका द्या आणि मग वारीला चला. सद्गुरू संगे मार्ग चालता सुख होईल घडोघडी रे. सद्गुरूच्या बरोबर आपण पंढरीला जाऊ. तर सद्गुरूंच्या बरोबर मार्ग क्रमताना जाताना आपल्याला सुख होईल. प्रत्येक क्षणोक्षणी सुख होत राहील. 9 दिवसाच्या सिधा की पिशव्या 7 भरा रे कसून. 9 दिवसची यात्रा आहे. त्यावेळेस पायी यात्रा होती, सर्व पायीच जात होते. आता 9 दिवसांचा सिधा आपल्याला बरोबर बांधून घ्यायचा आहे. त्याच्या पिशव्या 7 भरा रे कसून. डाळ गूळ एकीत कणिक मैदा घ्या दुसरीत झसून. एका पिशवीमध्ये डाळ आणि गूळ घ्या, दुसऱ्या पिशवीमध्ये कणिक व मैदा अगदी ठासून भरून घ्या, कारण 9 दिवसाचा प्रवास आहे. उडीद भरा तिसऱ्या पिशवीत उडीद भरा. चौथीत मसूर घ्या रे निसू. चौथीमध्ये छान मसूर भरून घ्या. डाळ मुगाची 5वीत पाखडून भरा. मुगाची डाळ 5व्या पिशवीमध्ये पाखडून भरा. सुपामध्ये फटकून घ्या मग भरा. डाळ मुगाची 5वीत पाखडून भरा चोकटी रे. छान पाखडून घ्या, नीट भरा. शुद्ध श्वेत तांदूळ 60वा 6वीत प्रीती धरून. प्रेमाने 6व्या पिशवीत शुद्ध पांढरा तांदूळ निवडून ठेवून घ्या. सर्व राहू द्या. हळद भरा 7वीत निश्चय करून. सर्वांबरोबर हळद पण 7व्या पिशवीत नक्की ठेवा. अंतःकरण कंठाळीत या पिशव्या घाला भरून. गळ्यामध्ये या पिशव्या बांधून घ्या. बुद्धी बोधलीत तेल असू द्या रात्री लागेल धणी रे. बुद्धीचं तेल त्यात घाला. ते म्हणजे तेलाची ती झणझणीत फोडणी आपण रात्री लावू. मीठ तिखट चिंच गोळे कोटबळी थालीपीठ. मीठ तिखट चिंचेचे गोळे कटबोळी आणखीन थालीपीठ वगैरे बरोबर ठेवून घ्या. मुगदळ गूळ पापडी की पीठ लायाचे मेतकूट. मुगाचे ते लाडू, मुगाची गूळ पापडी आणि लाह्याचे पीठ आणि मेतकूट बरोबर ठेवून घ्या. खजूर साखर मधुर द्राक्ष ही असू द्या वाट. वाटेकरता खजूर साखर गोड आणि द्राक्ष पण असू द्या, गोड द्राक्ष असू द्या, वाटेत लागतील. म्हणजे ती पंढरीला जाण्याची 9 दिवसाची तयारी होत आहे. सुंठ मिरे घ्या ओवा. सुंठ आणि मिरे पण घ्या, बरोबर ओवा पण घ्या. त्याआधी भिलावा पण घ्या. भिलावाही खात होते पूर्वी. जीविता घडी रे. सुंठ मिरे घ्या ओवा आधी भिलावा जीविता घडी रे. वारी करा पंढरीची देव प्रसन्न होईल निका. देव निश्चितच प्रसन्न होईल. आपण सर्व मिळून पंढरीची वारी करू. तन्मन देवनी लुटा भक्ती भांडार घ्या रे फुका. स्वतःचं तन्मन लावून भक्तीला लुटा. भक्तीचा भांडार असतो त्यावेळेला पंढरपूरच्या वारीत सगळेच जयघोष करत असतात, विठ्ठल विठ्ठल करत असतात. अनहत नादाचा जयघोष चालत राहतो आणि अजपाजप पण बरोबर चालत राहतो.
त्या भक्तीला तुम्ही जाऊन लुटा. लक्ष तुळशी माळ वहारे, हाती चिमुटभर बुका. 1 लक्ष तुळशीच्या पानांची माळ विठ्ठलाला वहा आणि हातामध्ये 1 चिमुटभर बुक्का घ्या, तो पण वहा. महिपती गरजे नरहरी माझ्या, पूर्ण सुखाचा गडी रे. महिपतीनाथ दोऱ्याने जयघोष करतात, नरहरीनाथ माझा पूर्ण सुखाचा गडी रे. मी माझ्या सद्गुरूबरोबर पंढरीला जातो आहे, तो माझ्या पूर्ण सुखाचा सोबती आहे, असे महिपतीनाथ महाराजांनी विठोबाला जायचे वर्णन केले आहे. आज एकादशी निमित्त मी आपल्यासमोर हे सादर केले आहे. पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद.